हॅलो सगळ्यांना. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही छानच असाल. तर आज मला करून घ्यायचं होतं किचनची ही साईड साफ. कारण जेव्हा मी किचनची डीप क्लिनिंग केली होती ना, तो व्हिडिओ पण मी शेअर केलेला आहे. नसेल बघितला तर मी व्हिडिओच्या शेवटी टॅग करणार आहे, जाऊन नक्की चेक करा. तर त्या व्हिडिओमध्ये ना मी माझी जी भांड्यांची मांडणी आहे किंवा माझे डबे वगैरे, दाढीचं सामान ते सगळं आहे ना, ते सगळं मी अपोजिट साईडला ठेवत असते. तर ते सगळं डीप क्लिनिंग केलेली होती. किचनच्या ओट्याखालचं क्लीन केलेलं होतं. पण हे किचनच्या ओट्यावरची स्टाईल आणि फ्रीजच्या खालचा जो पोर्शन असतो ना, तोही खूप घाण होत असतो आपला. आपण झाडू मारतो पण तरी एवढा क्लीन होत नाही बरं का, कान्याकोपऱ्यांमध्ये घाण असतेच. तर तीच मला आज साफ करून घ्यायची होती. आणि हे किचनच्या ओट्यावरची फरशी जरी खूप जास्त घाण दिसत नसली ना, तरी याला थोडंफार फोडणी दिल्यामुळे जो चिकटपणा आलेला असतो ना, तोही काढणं गरजेचं आहे. नाहीतर मग तो चिकटपणा काय होतो ना, तो धूळ खेचून आणखीच ते खूप घट्ट असं बसतं आणि मग नंतर आपल्याला खूप जास्त मेहनत करावी लागते. तर वेळोवेळी आपण हे सुद्धा साफ केलं पाहिजे. तर तसंच मला आज करायचं होतं. मी नेहमी करत असते, त्यामुळे मला जास्त करण्याची काही गरज नाही आहे. बघा, फरशी तुम्हाला स्वच्छ दिसत असेल, पण मला ते तेलामुळे जे चिकटपणा आलेला फरशीला आहे ना, तोच मला काढून घ्यायचा होता. तर मी सिंपल स्क्रबरने आपलं लिक्विड जे डिशवॉशर असते ना, त्याने मी घासून घेते आणि स्वच्छ 2 कपड्याने छान पुसून काढते. मस्त क्लीन होऊन जाते फरशी. जास्त काही मेहनत करण्याची गरज पडत नाही. पण तुम्ही सारखं-सारखं जर कराल काही-काही दिवसानंतर ही गोष्ट, तर हे लागू होते ना, तर तुम्ही खूपच दिवसानंतर किंवा महिन्याचे महिने जर हे करत नसाल ना, तर मग ते खूपच जास्त चिकट होतं आणि मग खूप जास्त घासावं लागतं. अगदी हात दुखेपर्यंत घासावं लागतं. तर ती मेहनत टाळण्यासाठी ना, असं सारखं-सारखं थोडा वेळ काढून जर केलं ना, तर खूप जास्त सोपं होतं आणि पटकन साफही होतं. आपल्या किचनमधला तो वरचा पोर्शन आहे ना, स्टाईलवाला, तो अगदी छान नीट अँड क्लीन दिसतो. आणि तो जर नीट अँड क्लीन असला तर येणाऱ्याला पण, आपल्या घरी जो येणार ना, त्याला पण आपलं किचन खूप छान दिसतं आणि आपल्याला पण किचनमध्ये काम करायला खूप छान वाटते. तर त्यासाठीच ही सगळी मेहनत करावी लागते वेळोवेळी. तर तेव्हाच हे शक्य होतं. तर तसंच आज काहीसं मला करून घ्यायचं होतं. तर आता माझी सगळी संपूर्ण या बाजूची स्टाईल माझी घासून झालेली आहे, पुसून झालेली आहे. गॅसवर थोडं उडलं होतं, तर तेही मी साफ करून घेते. म्हणजे पुन्हा त्याला हात लावायची गरज आता पडणार नाही मला काही वेळ. तर आता हे सगळं साफ केल्यानंतर जे तिकडचा साईड आहे ना, माठाच्या साईडचं, ते पण मला साफ करायचं होतं. तर तिथलं मी ती विडी असते ना माझी, ती काढून घेतली आणि परत तिथं सगळं घासून घेत आहे. आणि तुम्हाला खरंच सांगू का, जर आपल्याला आपलं घर स्वच्छ ठेवायचं असेल, तर आपल्याला स्वतःला काही सवयी लावून घ्याव्या लागतात आणि त्या रोजच्या रोज फॉलोसुद्धा कराव्या लागतात. तेव्हाच आपलं घर नीट अँड क्लीन राहते आणि आपल्यालाच आपले कामं करण्यासाठी खूप सोपं होते. आणि एनी टाईम आपल्याकडे कुणी जरी गेस्ट आले किंवा, तर आपल्याला खूप जास्त मेहनत करण्याची गरज पडत नाही. लगेच थोडं आवरलं ना, तरी आपलं घर नीट अँड क्लीन असते. तर अशाच काही गोष्टी आहे, ज्या आळशीपणा न करता जर आपण केल्या, तर आपल्याला खूप काही गोष्टी सोप्या होतात बरं का. आधी मला ह्या गोष्टी नाही कळत होत्या. जेव्हा नवीन-नवीन माझं लग्न झालं होतं, तेव्हा मी पण असंच करायची. करेल, आज नाही करणार, उद्या नाही करणार. पण आता काही वर्ष गेल्यानंतर आता कळायला लागलं आहे बऱ्याच गोष्टी. कारण म्हणतात ना, अनुभवाने माणूस खूप जास्त काही शिकत असतो. तर तसंच आहे बघा. तर आता मला कळायला लागलं आहे, की आपण वेळोवेळी आळशीपणा जर न करता आपण जर व्यवस्थित टायमावर ह्या गोष्टी केल्या ना, छोट्या-छोट्या जरी घरातल्या, तरी आपलं घर आणि आपले कामं खूप सोपं आणि घर सुंदर ठेवायला मदत होते आपल्याला. तर तीच पद्धत मी फॉलो करण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न करते. पण आता लहान मुलं आहे, एखादी गोष्ट किंवा एखादा कोपरा त्याच्याकडे दुर्लक्ष कधीतरी होतं. पण खूप जास्त नाही होऊ देत मी, तरी पण तरी ते टाळण्याचा खूप प्रयत्न करते आणि बऱ्यापैकीच आता खूप जास्त क्लीन ठेवण्याचा आणि छान वेळोवेळीच ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असते. तर बघा, माठाजवळचा सेक्शनही संपूर्ण स्वच्छ झाला आणि आता मी फ्रीज समोर काढून घेते थोडं. फ्रीजच्या बघा, झाडू रोज मारत असते बघा, पण तरी कान्याकोपऱ्यात तुम्हाला घाण दिसत असेल. आणि माहिती आहे का, किचनमध्ये जी फोडणीची वाफ असते ना, ती आपण म्हणतो खाली फरशीपर्यंत, पण बघा फरशीपर्यंत पण आलेली असते. त्याने धूळ पूर्ण चिपकून गेलेली आहे कान्याकोपऱ्यामध्ये. तर तीच मी आता स्क्रबरने स्वच्छ घासून घेते. आणि बघा, तुम्ही छोटासा कोपरा जरी स्वच्छ केला तरी इतकं छान वाटते ना, खूप जास्त मस्त वाटतं असं स्वच्छ क्लीन बघायला. नजरेला पण खूप छान वाटतं आणि अगदी फ्रेश फील येतं. तर फ्रीजच्या मागची जी स्टाईल आहे ना, ती पण, त्याला पण स्क्रब करून घेतलं मी आणि ते पण स्वच्छ पुसून घेते. म्हणजे ती पण छान क्लीन होऊन जाणार. किचनच्या स्लॅबचा तो कट्टा आहे ना, त्याला पण त्या बाजूनं सगळं स्वच्छ पुसून घेतलं ओल्या कपड्याने.
तर ते सगळं क्लीन करून झाल्यानंतर मग फ्रीजसुद्धा मस्त साफ करून घेतलं. तसं तर फ्रीजला रोजच एक फटका मारत असते, पण तरीसुद्धा मुलं आहेत, उघडतात, हात लावतात खाण्याचे, चिकट वगैरे तर थोडंफार असतेच. तर आजूबाजूची आणि फ्रंट साईड, वरची साईड तर मी साफ करतेच. फक्त मागची साईड थोडी झटकून घेतली झाडूने आणि पुसूनसुद्धा घेतली. त्यामुळे त्याची धूळ पण सगळी साफ झाली. परत समोरूनसुद्धा एक फटका मारून घेते, म्हणजे आणखी छान क्लीन होऊन जाणार. तर अशा प्रकारे संपूर्ण फ्रीजचा कोपरा, खालची साईड, मागची साईड आणि फ्रीज संपूर्ण साफ करून घेतलं आणि माझं फ्रीजचं क्लिनिंगसुद्धा पूर्ण झालं. आता फ्रीजच्या जागेवर सरकवून घेते आणि फ्रीजची केबल फक्त प्लगमध्ये लावून ठेवणार आहे. फ्रीज चालू करणार नाही, कारण कधी पण लक्ष ठेवायचं, फ्रीज हलवल्यानंतर लगेचच फ्रीज चालू करायचं नाही, डेंजरस होऊ शकतं. तर प्रिकॉशन घ्यायची. तर बघा आता सगळं क्लीन झालेलं आहे आणि बघा वरती हा वॉलपेपर लावलेला आहे ना, त्याने अजिबात वॉल खराब होत नाही. वॉलपेपर आपण किती वेळाही चेंज करू शकतो, पण वॉल जर तेलामुळे घाण झाली ना, ती अजिबात लवकर साफ करता येत नाही. आणि एवढं करताना मयंकचा वेळ झालेला होता, स्कूलमधून आणायचा, मग लगेचच निघाली. आणि आता पुण्यात पण खूप ऊन तापायला लागलेला आहे, तर मुलांसाठी अशा कॅप घेऊन जाते. श्रीनेला तर घालून घेतली, मयंकच्या हातात घेऊन जाते, म्हणजे येताना ऊन लागायला नको. गाडीवरून लगेच येणं होते, तरी पण आपली काळजी घेतलेली बरी. तर घरी आल्यानंतर मग काय खाऊ हा प्रश्न असतोच मुलांचा. तर किती दिवसापासून त्याची फ्रेंच फ्राईज खाण्याची इच्छा होती मयंकची, तर किती दिवसापासून सुरू होतं, पण रोज काही ना काही वेगळंच सुरू होतं. फ्रेंच फ्राईजचा काही नंबर लागतच नव्हता. तर मग म्हटलं चला आज आता वेळ आहे, तर आज बनवून देऊयात त्याला. तर मग मस्त आलू घेतले आणि एका बाजूनं पाणी उकडायला ठेवलं, त्यात थोडं मीठ घेतलं आणि लगेच आलू शिलून घेते. आता ते छान पाण्यानं वॉश करून घेणार आहे. आणि उन्हाळ्याचं काय होते ना, मुलं घरी असतात तर दुपारच्या वेळेस त्यांना आवर्जून काहीतरी वेगळंच हवं असतं. रोज रोजच काय देणार, आणि बाहेरचं तर रोजच काही देऊ नाही शकत आपण. त्यामुळे ना घरचंच केलेलं केव्हा पण छान. त्यामुळे बऱ्यापैकी प्रयत्न असावा आपला घरीच करण्याचा, तर तसाच मी करत असते. तर बघा आता मी पण फर्स्ट टाईमच ट्राय करते आहे. माहिती नाही कसे बनणार आहेत, पण ट्राय करते आहे. रेसिपी बघून ठेवलेली होती, त्यानुसारच सगळी प्रोसेस करणार आहे. तर आता असे बारीक काप करून घेतले आहे बटाट्याचे, आणि आता छान असे उभे काप करून घेणार आहे. मला ज्या साईजचे जाड हवे आहेत फ्रेंच फ्राईज, त्या हिशोबाने 2 आलूचे भरपूर बनतात, तर तेच केलं मी. 2 आलूच घेतले आणि छान मस्त त्याचे फ्राईज करून घेतले. आणि आता छान स्वच्छ धुवून घेणार आहे 2 पाण्याने. त्याचं जे स्टार्च असतो ना, तो सगळा निघून जायला पाहिजे. तर बघा असे काहीसे मी पाडून घेतले. आता जे पाणी मी गरम करायला ठेवलं होतं मीठ घालून, त्यामध्ये मी हे सगळे टाकून घेणार आहे आणि अगदी हाफ बॉईल होऊ देणार आहे. जास्त शिजवायचे नाही, अगदी थोडेच, त्याला अगदी थोडाच मुलायमपणा येईल या हिशोबाने अर्धेच त्यांना शिजवायचे. आणि नंतर सगळं पाणी काढून घ्यायचं आणि जास्त छान कुरकुरीत होण्यासाठी ना असे कपड्यावर घेऊन त्यातलं संपूर्ण पाणी सोकून जाईल या हिशोबाने त्यांना ड्राय करून घ्यायचं. तर बघा आता किती छान आपले फ्राईज ड्राय झालेले आहेत. तर आता मी एका भांड्यामध्ये हे काढून घेत आहे आणि नंतर त्यावर ना मस्त कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे आणि संपूर्ण फ्राईजला कॉर्नफ्लॉवर मस्त असं लावून घेणार आहे. खूप जास्त पण नाही टाकायचं आणि खूप कमी पण नाही टाकायचं, थोडंच टाकायचं. आणि आता एका बाजूनं कढई गरम करायला ठेवली होती तेल टाकून, तर तेल गरम झालेलं होतं, तर लगेच फ्राईज तळायला घेतले. तर फ्राईज करताना एवढंच आहे की तळायला खूप जास्त वेळ लागतो. जर आपण ना खूप जास्त फास्ट गॅसवर फ्राईज जर तळले ना, तर ते नरम होतात, आणि थोडं सिमवरती जर आपण तळले ना अगदी काही वेळेपर्यंत, तर खूप जास्त कुरकुरीत छान होतात. तर बघा आता मस्त असे कुरकुरीत फ्राईज तयार झाले आहेत. तर त्याला आणखी टेस्टी बनवण्यासाठी ना मी त्यावर चाट मसाला, थोडं तिखट, थोडं मीठ असं टाकून घेतलं आणि संपूर्ण फ्राईज हलवून घेतले आणि मस्त असे आपले फ्राईज तयार झाले आहेत. तर आता मुलांना लगेच खायला देते, कारण केव्हाचीच घाई झालेली होती, मम्मी केव्हा बनणार केव्हा बनणार. तर फायनली आता बनून झालेले आहेत, त्यांना छान खायला देते. तर बघा असे काहीसे फ्राईज छान तयार झाले आणि बघा कसे पटापट आमचे फ्राईज खाणं सुरू आहेत. तर 15 मिनटात फ्राईज सगळे संपलेसुद्धा आणि मयंकला तर खूप आवडले होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि म्हटलं आता किचनचा ओटा थोडा घाण झालेलाच आहे, तर आपल्याला दुसरं काम करायचं आहे, ते सुद्धा करून घेतलं. तर मला लाडूची सोजी भाजून घ्यायची होती, तर तीसुद्धा मी भाजून घेते आता पटापट. तर त्यासाठीच तूप तापवत ठेवलं होतं, थोडं तूप तापलं आणि लगेचच मग मी त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं. तर सिम्पलच प्रोसेस आहे या लाडूची, पण खायला खूप छान टेस्टी आणि हेल्दी बनतात. मुलांची छोटी भूक आरामात भागते. तर तसंच माझा प्रयत्न होता की काहीतरी दुपारच्या वेळेत मुलांना खायला पाहिजे, जेणेकरून ही अशी रोज
रोज रोज आपली मेहनत थोडी वाचेल. तर तोच माझा प्रयत्न आहे. तर त्यासाठीच हे मी भाजून घेतलं आहे. यात मस्त इलायची पावडर टाकायची, तुम्हाला हवं त्या हिशोबानुसार गोड होण्यासाठी साखर टाकायची आणि मस्त लाडू बांधायचे. आणि मुलांना छोट्या भुकीच्या वेळेस दिलं ना, तर एक लाडू खाल्ला ना तरी मुलांना खूप वेळपर्यंत एनर्जी राहते बरं का. आणि या लाडूची जर डिटेल रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी संपूर्ण एक स्पेशल सेपरेट व्हिडिओ त्यावर बनवेल, जेणेकरून तुम्हालाही तुमच्या मुलांसाठी काहीतरी हेल्दी ऑप्शन तुम्हाला मिळेल. तर बघा आता माझं हे करून झालेलं आहे. पटकन किचन आवरून घेते आणि 2 दिवस ही अशीच झाकून ठेवणार आहे सोजी आणि नंतर मग मी लाडू करून घेणार आहे, जेणेकरून ते आणखी छान टेस्टी होतात. तर बघा असं मी झाकून ठेवलं आहे आणि 2 दिवसानंतर याचे लाडू बनवून घेणार आहे. शेअर करणं झालं तर नक्की करेल. तर दिवसभरात एवढं सगळं करता करता संध्याकाळच्या चहाची वेळ झालेली होती. मग चहा ठेवला आणि या चहासोबतच तुम्हा सगळ्यांना बाय करते. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.